अशोक खरात तांत्रिक विधीसाठी कोल्ह्याचे कान वापरायचा असा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे खरातवरती गंभीर आरोप आहेत। सुगंधी कस्तुरी देऊन फलप्राप्ती होते असं खरात सांगायचा असंही अन्नीस म्हणतंय। एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांना भेटून अन्नीसने काही आपलं निवेदन दिले, काही पुरावे सुद्धा दिलेत। खरातच्या कार्यकर्त्यांनी धमक्या देऊन बंदूकही आपल्यावर रोखली होती असा अन्नीसच्या कार्यकर्त्यांनी आरोप केलाय। त्या संदर्भात आम्ही एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते मॅडम यांना भेटलो आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्यांना निवेदन दिलं। या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलंय, याची सखोल अशी चौकशी व्हावी आणि अंधश्रद्धेच्या बाबतीत काही जाणून घ्यायचं असेल तर आमचे कार्यकर्ते त्यांना मदत करण्यास तयार आहेत। याच्या व्यतिरिक्त या भोंदूबाबाच्या विरोधात अधिक कडक कारवाई कशी करता येईल या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोललो। त्यामध्ये आम्ही काही गोष्टी त्यांना सांगितल्या, तर काही लोकांचे नंबर आम्ही शेअर केले की जे या तपासामध्ये मदत करू शकतील। आमच्याकडे काही ज्या गोपनीय माहिती होती ते आम्ही सातपुते मॅडमला शेअर केलेली आहेत, त्यामुळे हा तपास अधिक योग्य पद्धतीने होईल असं आम्हाला वाटतंय। भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या प्रॉपर्टीची यादी समोर आली आहे। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 30हून अधिक ठिकाणी त्यांना प्लॉट्स खरेदी केली होती। सर्व जमिनींची किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे। अशोक खरातसह त्याची बायको, मुलगी, नातेवाईकांच्या नावावर संपत्ती असल्याचं समोर आलं आहे। या सर्व मालमत्तांची तपासणी होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे।